नवरात्रीमध्ये श्रावणमध्ये आपण सर्वांनी उपवास धरला आणि काय खाल्लं तर साबुदाणा खिचडी. साबुदाण्याचं झाड शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ते कुठे सापडलंच नाही. नंतर समजलं की इंग्रजांच्या काळामध्ये साऊथ अमेरिकेमधून कसावा रूट नावाचं एक मूळ होतं, ते भारतामध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून साबुदाणा बनवला गेला आणि प्लस त्याला पॉलिश करण्यासाठी वेगवेगळी केमिकल पण यूज केली. साबुदाण्यामध्ये कोणतेही विटॅमिन्स, मिनरल्स किंवा फायबर नसतं, त्यात फक्त स्टार्च असतं. जे स्टार्च खाल्ल्यानंतर शरीराची शुगर अचानक जास्त स्पाइक होते काही काळासाठी. ते शरीराला फायदेशीर नसतंच. जेवढं फायदेशीर शरीराला शास्त्राने आपल्याला सांगितलेलं उपवासामध्ये फळाहार करायचा म्हणजे फळांचा आहार करायचा आहे. त्याच्यामध्ये भगर, राजगिरा किंवा विविध प्रकारची हलकी फळं तुम्ही आरामशीर खाऊ शकता, जे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात आणि शरीराला उपवासाचं जे साध्य आहे, शरीराला पोटाला आराम भेटणं हे होऊन जातं. त्याच्यामुळे उपवासाला शक्यतो फळांचा आहार हच करावा, जो शास्त्रज्ञांनी किंवा जो आपल्या पूर्वजांनी सांगितला आहे तो. थँक यू.